नमस्कार मित्रांनो. आज 6 डिसेंबर म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण. त्यांचा आजचा दिवस हा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. डॉक्टर आंबेडकरांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपण त्याला असं म्हणूया की इंटेलेक्च्युअल रिव्हॉल्युशन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबांविषयी मला मनापासून आदर आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या जीवनावर या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने मला असं वाटतं की प्रत्येकानं काही ना काही एखादं पुस्तक तरी वाचलं पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले तर खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय समाज समजू शकेल आणि आपल्या समाजातील प्रश्न आपल्याला समजू शकतील आणि त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थानं आपण भारतीय म्हणजे काय याची आपल्याला जाणीव होऊ शकेल. मला चांगलं आठवतं, 7 वर्षापूर्वी साधारणतः 2017च्या दरम्यान मी सर्वात पहिले डॉक्टर आंबेडकरांची, त्याला आपण रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर असं म्हणतो, ती घेतलेली होती. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन असणारे चांगदेव खैरमोडे यांनी डॉक्टर आंबेडकरांवर लिहिलेली काही खंड आहे, 7 ते 8 खंड आहेत. ती खंड, धनंजय कीरांचं पुस्तक आणि इतर अनेक असे पुस्तकं आहेत की त्यातून आपल्याला डॉक्टर आंबेडकरांविषयी अनेक पद्धतीची माहिती जी आहे ती माहिती कळू शकते. परंतु ज्या वेळेस तुम्ही शाहू महाराज देखील वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला डॉक्टर आंबेडकर देखील त्याच पद्धतीनं कळत असतात. पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं डॉक्टर B.R. आंबेडकरांचं पुण्यस्मरण करायचं म्हणजे नेमकी काय करायचं, तर त्यांनी केलेलं भारतीयांसाठी काम याची आपण आठवण ठेवायची आणि ते काम परत आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आणि येणारा भारत कसा असेल याच्याविषयी आपण नवीन आखणी करायची. तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर B.R. आंबेडकरांना आपण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना एक आदरांजली आपण देऊ असं मला वाटतं. त्यामुळं सर्वांना सस्नेह जय भीम. धन्यवाद.